सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी सुरुवातीलाच आम्हाला जे अँकर आहेत आपले सुशील जाधव यांनी जे आम्हाला कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून जे सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी बगाटे साहेबांना विनंती करतो की त्यांचा सन्मान करावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन. रत्नागिरीत जलसा स्पर्धा घ्यावी हे आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये मागील 6 महिन्यांपासून एक घुंगावत होतं की आपण अशी चांगली जलसा स्पर्धा या रत्नागिरीच्या सावरकर नाट्यगृहामध्ये घ्यावी. नूतनीकरण झाल्यानंतर एक चांगलं वातावरण आहे रत्नागिरीमध्ये एक सांस्कृतिक, तर त्या सांस्कृतिक वारशामध्ये आमचंही कुठंतरी प्रतिनिधित्व असावं या उद्देशानं ही स्पर्धा आम्ही आयोजित केली. वास्तविक आम्हाला फार कमी वेळ मिळाला या स्पर्धेच्या तयारी करण्यासाठी, कारण डिसेंबरमध्ये आम्ही स्पर्धेला पहिली मीटिंग घेतली की अशी स्पर्धा करायची आहे. पण निवडणुका लागल्या, नगरपरिषद निवडणुका लागली, त्याच्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका लागल्या आणि त्याच्यामुळे आम्हाला उशीर होत गेला आणि फेब्रुवारीच्या अखेरनंतर आम्ही मग प्रत्यक्ष याला सुरुवात केली. आणि सुरुवात करत असताना मग काही थोड्याफार अडचणी आल्या, पण त्या सर्व अडचणींवर मात करत आम्ही एक चांगलं कार्यक्रमाचं आयोजन केलं. ह्याबद्दल मला अभिमान आहे. आणि रत्नागिरीकर रसिकांनी किंवा आपल्या ज्या आंबेडकरी अनुयायांनी या स्पर्धेला भरभरून प्रतिसाद दिला, आम्हाला निराश केलं नाही, याबद्दलही सर्वांचा आभार. मी दुसरा आभार व्यक्त करेन ते आमचे देणगीदारांचं, की आम्हाला ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं, आर्थिक हातभार लावला, त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. दुसरे म्हणजे आमचे जे सर्व पत्रकार आहेत त्या सर्व पत्रकारांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली, गावागावात फिरले आणि ह्या कार्यक्रमासाठी साधनसामुग्री गोळा केली. त्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांच्या मूल्य योगदानाशिवाय हा कार्यक्रम खरं तर होऊ शकला नसता आणि त्यामुळे मी त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माननीय बगाटे साहेब या ठिकाणी आले. बगाटे साहेब ज्यावेळी रत्नागिरीत आले त्यावेळी आम्हाला त्यांची जी पूर्वीची हेतू होती की त्यांनी सायलेन्सर जे होते गाडीचं त्याचं औरंगाबादमध्ये स्मारक केलं आहे. कधी औरंगाबादला गेलात तर ते स्मारक तुम्ही नक्की बघून या की कशा कायद्याचा धाक असतो आणि कसं काय लोकांना वटणीवर आणायचं कायदा मोडणाऱ्यांना. हे उत्तम उदाहरण आपले म्हणजे बगाटे साहेब आहेत. आणि बगाटे साहेबांना आम्ही जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा खूप चांगलं मोलाचं सहकार्य असतं. आम्हाला ते पत्रकार म्हणून एक चांगली वागणूक देतातच, पण सर्वसामान्य लोकांनासुद्धा त्यांच्याबद्दल खूप आदर आहे. बगाटे साहेबांचं एक वैशिष्ट्य म्हणजे बगाटे साहेबांनी रत्नागिरीमध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांचा वाढदिवस साजरा करण्याची एक परंपरा सुरू केली आणि ती खरंच ते कौतुकास्पद ठरलेली आहे सर्वत्र. आणि आता त्यांनी जे नवीन चॅटबोट सुरू केलं आहे ॲप, त्याचाही खूप राज्याला उपयोग होत आहे. तर अशा आमचे लाडके सर्वांचे बगाटे साहेब कधीही बोलवलं, कधी गेलो तरी ते नेहमी आम्हाला मदतीचा हात देतात किंवा कधीही भेट नाकारत नाही. पत्रकार म्हटले की थोडेसे 1-2 प्रश्न आम्ही विचारत असतो त्यांना, पण ते सुद्धा ते कसलेले आहेत त्याच्या बाबतीत, सगळं बरोबर निभावून नेतात ते. आणि त्याच्यामुळे ते आमचे फार लाडके आहेत. आणि बगाटे साहेबांचे तुम्ही इंस्टाग्राम आणि फेसबुक हे सर्वांनी जरूर फॉलो करा. त्यांचा जो फिटनेस आहे ते तुम्हाला कळेल की काय फिटनेस दर्जाचा लेवल आहे आणि खरोखर आरोग्याची काळजी घेण्याचा एक संदेश त्यातून आपल्याला मिळत असतो. आणि असे आमचे बगाटे साहेब या कार्यक्रमाला आले, आम्हाला खूप बरं वाटलं. बाकी मी जास्त काही बोलत नाही, पण ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं, आम्हाला सर्व काही पत्रकारांना सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांचा अतिशय आभारी आहे, ऋणी आहे आणि कायमच ऋणीत राहीन असे मी आभार व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला दर्जेदार कार्यक्रम करण्याचा आम्ही रत्नागिरी पत्रकार संघटनेच्या वतीनं प्रयत्न करू हा शब्द देतो तुम्हाला. धन्यवाद. जय भीम.